कैश किती आहे? 8.5 लाख कॅश. हाँ करते माइक माइक थांब रे जरा जाऊ दे ना, मागे सरकत नाही, काय नाही. सर एक मिनट सर जरा कॉन्टॅक्ट करा. सर टोटल किती मोबाईल आहेत सर? 86. आणि आरोपी किती सर त्याच्यात? 11 मोबाईल चोरीचे आहेत आणि इतर मोबाईल आहेत ते मिसिंग किंवा हरवलेले आहेत. इकी क्रॉस मारले पटाक सर. अरे लाइट है अप डाउन एक आरोपी 6 आरोपी आहे ना. संदर्भात अटक केली 6 आरोपी अटक आहेत आणि एक 7वा विधी संघर्ष बालक आहे, तो देखील ताब्यात. सर अजून काय आरोपी? बॅकग्राऊंड काय आहे? एक आरोपी जो आहे अटकपूर्व जाणार प्रेम हरचंद, त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपींवर काय गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास आम्ही करत आहोत. महिला आरोपीला सर अटक केलेली आहे, तिचा काय रोल होता या संपूर्ण याच्यामध्ये? एक महिला आरोपी देखील यामध्ये अटक आहे, रोल काय होता, कसा त्यांनी पूर्ण? महिला आरोपी नेता म्हणून जी आहे ही फिर्यादी यांच्या परिचित आहे, ओळखीची आहे. त्यांनीच या सर्व प्रकरणाची किंवा या सर्व घटनेची टीप दिल्याची प्राथमिक तपासामध्ये माहिती. संदर्भात अटक केली 6 आरोपी अटक आहेत आणि एक 7वा विधी संघर्ष बालक आहे, तो देखील ताब्यात. सर अजून काय आरोपी? बॅकग्राऊंड काय आहे? एक आरोपी जो आहे अटकपूर्व जाणार प्रेम हरचंद, त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. इतर आरोपींवर काय गुन्हे दाखल आहेत त्याचा तपास आम्ही करत आहोत. महिला आरोपीला सर अटक केलेली आहे, तिचा काय रोल होता या संपूर्ण याच्यामध्ये? एक महिला आरोपी देखील यामध्ये अटक आहे, रोल काय होता, कसा त्यांनी पूर्ण? महिला आरोपी नेता म्हणून जी आहे ही फिर्यादी यांच्या परिचित आहे, ओळखीची आहे. त्यांनीच या सर्व प्रकरणाची किंवा या सर्व घटनेची टीप दिल्याची प्राथमिक तपासामध्ये माहिती. गुन्हे शाखा घटक 2चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार पिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली. याच्याकडून आत्तापर्यंत 11 मोबाईल आणि एक मोटरसायकल जप्त केली आहे. असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत. असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. हा जो पिल्या फकीर जो आहे तो भिवंडीमध्ये राहणारा आहे आणि हा लोकांचे जे बसमध्ये असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी असतील वगैरे असे किंवा चालत्या मोटरसायकलवर सुद्धा मोबाईल स्नॅचिंगचे काही गुन्हे करायचा. त्या अनुषंगानं आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती, त्याच्याकडे आपण तपास केला, त्याला ताब्यात घेतलं, तपास केला. तर जवळपास 2,45,000चा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला. हा सध्या एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. इतर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणारे त्याची देखील आम्ही अधिकची माहिती घेत आहे, तपास करत आहे. बॅकग्राऊंड काय आरोपीचं संपूर्ण या अगोदर सुद्धा या आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भातच गुन्हे दाखल आहेत. सर असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात, पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात, अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलीस आयुक्तांचा काही निर्णय आहे का?
या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा MPDAच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोका अंतर्गत काय कारवाई असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याचं नियोजन आणि कारवाई करत आहोत. क्राइम ब्रांच के यूनिट 2 के अधिकारी PI सोनवने API केदार और उनके टीम को गोपनीय माहिती और इन्फॉर्मेशन मिली थी कि उसमें पिलिया फकीर उर्फ शेर अली ये भिवंडी का रहने वाला आरोपी है. उसकी माहिती इन्फॉर्मेशन मिली थी, उसके अनुसार उन्होंने जांच की तो उसमें अभी तक 11 मोबाइल और एक मोटरसाइकिल उसने चोरी की थी, वो रिकवर की है, जिसमें 2,45,000 का मुद्देमाल अभी तक जब्त किया है. और जो इतर मोबाइल मिसिंग होते हैं, जो चोरी जाते हैं, उसके बारे में अभी तक टोटल क्राइम ब्रांच ने 86 मोबाइल अभी तक तपास में जब्त किए हैं. यूनिट 1 है, यूनिट 3 है, यूनिट 4 और बाकी जो मालमत्ता कक्ष है सेंट्रल यूनिट है, बाकी यूनिट ने मिलकर अभी तक 86 मोबाइल तपास में जब्त किए. सर ये जो आरोपी है इसका बैकग्राउंड क्या था, इसके ऊपर पहले भी कुछ आरोप था? शेर अली उर्फ जो पिलिया फकीर करके जो भिवंडी का रहने वाला है, उसने अभी तक 11 मोबाइल और एक मोटरसाइकिल चोरी की है. उसके बारे में रिकवरी 2,50,000 की हुई है. उसके साथ दूसरा कोई आरोपी था क्या, उसने बाकी जगह की कहाँ पे अभी तक बाकी ऑफेंस किया है, गुने किए हैं, उसके भी इन्वेस्टिगेशन तपास हम कर रहे हैं. तो बार बार ऐसे आरोपी जो है गुनाह करते हैं, फिर छूटते हैं, फिर वापस गुनाह करते हैं, इनके ऊपर कुछ ठोस कार्रवाई एक तरह के मार्फत की जाने वाली है. उसके बारे में हम तड़ीपार की कार्रवाई है, MPDA डिटेंशन की कार्रवाई है, मोका की कार्रवाई है, उसके बारे में हम प्लानिंग करके उसके अनुसार हम कार्रवाई कर रहे हैं. 5 दिसंबर को राबड़ी पुलिस स्टेशन के एरिया में जबरी चोरी की जो घटना हुई, उसमें फिरियादी सुनीता पिल्ले वो उल्लासनगर से मुंबई एयरपोर्ट जा रही थी. उनकी गाड़ी रात को 11:30-12 बजे के दरमियान राबड़ी पुलिस स्टेशन हाईवे पे 2 मोटरसाइकिल सवार ने रोक के उनके पास जो कैश था और इतर मुद्देमाल था वो लूटने का प्रयास किया. उसमें ऑफेंस रजिस्टर था. उसमें क्राइम ब्रांच के खन्नी विरोधी पथक के प्रमुख ACP शेखर बागड़े, ACP तारमळे, ACP कापड़नीस और API राठौड़, PSI राठौड़ और उनकी टीम, उन्होंने इसमें इन्वेस्टिगेशन करके अभी तक 6 आरोपी और एक विधि संघर्ष बालक को ताबे में लिया है. 6 आरोपी अरेस्ट है और एक आरोपी उसको एंटिसिपेटरी बेल हुआ है. अभी तक के इन्वेस्टिगेशन में ऐसा रिवील हुआ है कि इसमें जो अटक आरोपी महिला है नीता नाम की, वो फिरियादी सुनीता पिल्ले उनकी पहचान की थी, परिचित थी. उन्होंने ये सब टिप दे के, बाकी आरोपी को टिप दे के ये सब प्रकार करवा के लिया, ऐसा प्राइम इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है. अभी तक 21,67,000 का मुद्देमाल जब्त किया है, जिसमें एक 4 व्हीलर, 2 टू व्हीलर, एक गावठी कट्टा और कैश 7.5 लाख रुपए की रिकवर की है. सर महिला आरोपी और क्या है, आरोपी का बैकग्राउंड क्या था? आरोपी जो प्रेम हरचंदन है, उसके अगेंस्ट बहुत से सीरियस ऑफेंस दाखिल है. बाकी आरोपी के अगेंस्ट भी कुछ ऑफेंस रजिस्टर का है, उसका जानकारी हम ले रहे हैं. इसमें जो महिला आरोपी है नीता नाम की, वो फिरियादी के और कंप्लेनेंट के टच में थी, उनकी परिचित थी, उनकी दोस्त थी, इसलिए उन्होंने सब टिप दे के ये मामला करवा के लिया, ऐसा इन्वेस्टिगेशन में रिवील हुआ है. सर वेपन की जानकारी मिली कहाँ से? वेपन भी हमने ये तपास में रिकवर किया है. वो वेपन कहाँ से लाया है, किस लिए वो इस्तेमाल कर रहे थे, उसका भी इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं. 5 डिसेंबर 2024ला पोलीस स्टेशन राबोडीच्या हद्दीमध्ये जबरी चोरीचा एक गुन्हा घडला, ज्यामध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळ येथे जात होत्या. रात्री 11:30-12च्या दरम्यान त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून 2 मोटरसायकल धारक जे होते त्यांनी त्यांच्याकडील कॅश आणि इतर काय मुद्देमाल लुटण्याचा प्रकार केला. त्यामध्ये गुन्हे शाखेचे खन्नी विरोधी पथकाचे प्रमुख ACP शेखर बागडे, ACP डोंगरे, API तारमळे, API कापडनीस, API गोरे आणि PSI राठोड आणि त्यांच्या टीमने तपास केला. अद्याप या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक 7वं विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यामध्ये आहे, ज्यामध्ये एक इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, एक गावठी कट्टा, एक काडतूस आणि 7.5 लाख रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. यामध्ये प्रमुख आरोपी प्रेम हरचंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे, ज्याच्यावर आतापर्यंत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर या अटक आरोपीमधील जी महिला आहे नीता नावाची,
ती या फिर्यादीच्या ओळखीची किंवा परिचित होती. त्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाची टीप इतर आरोपींना दिली आणि हा प्रकार घडवून आणला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अद्याप 21,97,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर काय नेमका उद्देश होता? त्याबद्दल तपास सुरू आहे की फिर्यादी या रोख रक्कम आणि दुबईचं जे काही चलन आपल्याला आरोपींकडून जप्त केलेलं आहे ते उल्हासनगरवरून मुंबईला जात होतं. विमानतळामध्ये त्यांचं पुढचं प्लॅनिंग काय होतं आणि काय प्रकार आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत. काय वाटतं देश सोडून जाण्याचा कुठेतरी तयारी होते? त्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील. सर, यामध्ये इतर जे आरोपी आहेत, एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे, तो बेलवरती जामीनवरती बाहेर आहे. इतर आरोपींवरती कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का? इतर जे 6 आरोपी आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल आहेत का किंवा या आरोपींनी इतर ठिकाणी कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का त्याचा देखील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. महिला आरोपीचा काय या संपूर्ण याच्यामध्ये रोल काय होता? नीता नावाची जी अटक महिला आरोपी आहे ती फिर्यादी सुनीता पिल्ले यांच्या ओळखीची किंवा परिचित आहे. तिनं या संपूर्ण प्रकरणाची टीप इतर आरोपींना देऊन सदरचा प्रकार घडवून आणल्याचं आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. 5 डिसेंबर रोजी राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे जात असताना त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा जो प्रकार झाला त्या अनुषंगानं राबोडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यामध्ये खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त शेखर बागडे, सहाय्यक आयुक्त श्री डोंगरे, API कापडल्या राठोड आणि त्यांच्या टीमने त्या गुन्ह्यामध्ये तपास करून अद्याप 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि 1 विधी संघर्ष पालक ताब्यात आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये 1 इर्टिगा कार, 2 मोटरसायकल, 20 मोबाईल पोलीस करत आहे. सर, यामध्ये एक महिला आरोपीला सुद्धा अटक केलेली आहे. हो, महिला आरोपीला सुद्धा त्याच्यामध्ये अटक केलेली आहे. नीता मनुजा उर्फ भक्ती. तर कसं काय समजलं की ही महिला डॉलर घेऊन चालली? सदरची फिर्यादी ही उल्हासनगरवरून मुंबई विमानतळाकडे रात्रीच्या दरम्यान चालली होती. आत्तापर्यंत